निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या 63व्या जयंतीनिमित्त 23 फेब्रुवारी रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देशव्यापी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने रेल्वे प्रशासनासोबत विचारविनिमय करून देशभरातील 263 रेल्वे स्थानकावर या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ठाणे रेल्वे स्टेशनसह राज्यातील 38 रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। सुमारे हजारोच्या संख्येने रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्यासाठी निरंकारी भक्तगण ठाणे रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते। रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 10 या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यामध्ये जिने, ब्रिज तसेच रेल्वे स्टेशनच्या आसपास असणारा परिसर निरंकारी भक्तांनी स्वच्छ केला। यावेळी सेवादल युनिट क्रमांक 210, 613, 874, 875, 1239, 1240 या सेवादल युनिटसह चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य तसेच सेक्टर 16 मधील निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सेक्टर संयोजक डॉक्टर RS यादव यांच्यासह निरंकारी मंडळातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते। ठाणा स्टेशन या ठिकाणी हे जे स्वच्छता अभियान चालवलेलं आहे त्या ठिकाणी जवळजवळ 1500 व्हॉलंटियर्स इथे आज इथे स्वतःहून सेवेसाठी इथे अवेलेबल आहे। जे इथे सफाई अभियान तुम्ही पाहिलं असेल की इथे चालू आहे। त्याचबरोबर आज समस्त मुंबईमध्ये जर बांद्रा बघितलं, CST स्टेशन आहे, LTT स्टेशन आहे, त्याचबरोबर दादर आहे, अनेक पनवेल आहे, उल्हासनगर आहे, असे एकंदरीत 9 स्टेशन आहेत की ज्या ठिकाणी हे सफाई अभियान चालू आहे। अशाच प्रकारचे स्वच्छता अभियान कल्याण रेल्वे स्टेशनमध्येही संपन्न झाले। कल्याण रेल्वे स्थानकात स्थानिक आमदार नरेंद्र पवार आणि स्टेशन प्रबंधक PK दास यांनी स्वतः झाडू मारून या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली। कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7 रेल्वेचे 3 ब्रिज, स्कायवॉक आदी परिसराची स्वच्छता करण्यात आली। कल्याण स्थानकाच्या स्वच्छता मोहिमेमध्ये कल्याण, डोंबिवली, शहापूर, भिवंडी, सोनारपाडा, विठ्ठलवाडी परिसरातील निरंकारी सेवादल व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण स्टेशन प्रबंधक PK दास यांनी संत निरंकारी मंडळाला एक प्रशस्ती पत्रक देऊन या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। कल्याण रेल्वे स्थानकावर जनसामान्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी निरंकारी बालकांनी पथनाट्य सादर करून लोकांचे लक्ष वेधून घेतले। मंडळाच्या उल्हासनगर परिक्षेत्रामधील राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये प्रामुख्याने सेवादलचे क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, संचालक प्रकाश कोतकरे, जितेंद्र काबाडी, कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे आदी जण उपस्थित होते। विशेष म्हणजे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने स्वच्छ भारत अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिले जाते, म्हणून 2015 पासून भारत सरकारने संत निरंकारी मंडळाला स्वच्छ भारत अभियान याचे ब्रँड एम्बेसडर म्हणून घोषित केले आहे। उसका एक हिस्सा कल्याण जंक्शन रेलवे स्टेशन था और यहाँ हमारे सेवादल के नौजवान और संत निरंकारी सत्संग के सदस्य और चैरिटेबल फाउंडेशन के वॉलंटियर्स मिलकर 1200 से 1500 तक यहाँ संख्या थी और इन सभी ने मिलजुल कर ये कल्याण रेलवे स्टेशन का सारा हिस्सा क्लीन किया है, स्वच्छ किया है।